नमस्कार भाविक भक्तांनो, आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आज तुकाराम महाराजींचा अभंग पाहूया. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावा हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखविली वहिली ऐसी मूर्ती. गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप. झुरोणी पाझरा होऊ पाहे आता, येई पंढरी नाता भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. खूपच छान प्रकारे आजचा आपला हा अभंग आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब भाईजी आलेले आहेत. चला आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग यातला काय अर्थ आहे? या ठिकाणी आजच्या अभंगामध्ये खूप सुंदर विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. तर वास्तविक विठ्ठलाच्या मूर्तीचं जर आपण या ठिकाणी अभंगात तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे, बरोबर, तर विठ्ठलाची मूर्ती एकतर विटेवर उभी आहे आणि विठ्ठलाचे जे हात आहे ते कमरेवरती आहे. बरोबर. विठ्ठलानं जो पितांबरी म्हणजे पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे की जे दिव्यतेचं प्रतीक आहे. बरोबर. आणि म्हणतात करकटावरी तुळशीच्या माळा. करकटावरी तुळशीच्या माळा. तर वास्तविक तुळशीला आपण पवित्र पण मानतो. हो, पिवळ्या वस्त्राला दिव्यता आणि पवित्रताचं प्रतीक मानतो. बरोबर. तर या ठिकाणी एकंदरीत जर आपण विठ्ठलाला ज्या वेळेला मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते, बरोबर, तर हे वास्तविक एक आत्मिक शांती, मनाला स्थिरता देणारी ही मूर्ती आहे. हो, असं फक्त हे नाही की त्या मूर्तीला बघितलं किंवा दर्शन घेतलं म्हणजे आपलं समाधान झालं नाही. तर ज्या वेळेला व्यक्ती आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित होतो, तर त्यावेळेला त्याला एक आत्मिक शांतीचा अनुभव होतो, मनाला स्थिरता प्राप्त होते. हो, आणि ही मूर्ती एकंदरीत भक्तांना ही एक जाणीव करून देते की व्यक्तीला जर जीवनामध्ये सुख आणि शांती पाहिजे तर त्याच्याच बरोबर स्थिरता पण पाहिजे. जर जीवनामध्ये स्थिरता असेल तर आपल्याला जीवनात सुख आणि शांतीची अनुभूती होते. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विशेष झेंडा पण ज्याला आपण म्हणतो भगवा असतो, किंवा हे जे पिवळं वस्त्र आहे हे पण याला हळदीचा रंग जसा पिवळा असतो याला पावित्र्य मानलं जातं. या वस्त्राला पवित्रताचं पण प्रतीक आहे. सफेद वस्त्राला पण पवित्रतेचं प्रतीक आपण मानलं जातं. पण वारकरी संप्रदायामध्ये किंवा भक्ती मार्गामध्ये विशेष ही जी पितांबरी आहे विठ्ठलाच्या जे परिधान केलेलं आहे विठ्ठलानं, त्याच्यामुळं त्याची जी महिमा आहे किंवा संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये याची जी महिमा आहे ती खूप अपरंपार आहे. आता यामध्ये हे पण म्हणजे आहे अभंगामध्ये की दोन्ही पाय विटेवरी ठेवलेले आहे. तर याचा काय अर्थ आहे? तर दोन्ही पाय विटेवरी म्हणजे हे समरस्तेचं प्रतीक आहे. वास्तविक एक रस्ता. ज्या वेळेला आपण पाय विटेवर ठेवतो तर विचार करा की विटेवर पाय ठेवताना त्याच्यामध्ये किती समरसता आहे. कारण मागं पुढं ठेवू शकत नाही. विटेवर पाय ठेवायचे म्हणजे त्याच्यामध्ये समरसता येणार. तर एक हे विटेवर पाय ठेवण्याचं जे प्रतीक दाखवलेलं आहे तर एक समरसतेचं प्रतीक आहे, स्थिरतेचं प्रतीक आहे. म्हणून या ठिकाणी विटेवर जे पाय ठेवलेले आहे, दाखवलेले आहे, ते याचं या ठिकाणी अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे. गरुडावर उभा असलेला विष्णू हे वैकुंठातील म्हणजेच की त्याचं ते प्रतीक आहे. तर हे कसं काय? तर आपण बघतो की गरुड जे आहे या ठिकाणी आपल्या तुकारामाच्या गाथेमध्ये जे वर्णन केलेलं आहे, तर वास्तविक हे ज्याला आपण म्हणतो की उपरामतेची जी अवस्था आहे की कुठंतरी पंचतत्वांपासून आपला बुद्धियोग हा
वरती ईश्वराकडे गेला पाहिजे, म्हणून गरुडाला उडताना दाखवलेलं आहे. या ठिकाणी ज्या अभंगामध्ये वर्णन पण आहे की गरुड ज्यावेळेला झेप घेतो किंवा आपण जर त्याची नजर जर बघितली तर खूप तीक्ष्ण असते. बरोबर. म्हणजेच हे एक तीक्ष्णतेचं प्रतीक किंवा वैकुंठाला जाण्याचं, वैकुंठ गमनचं जे प्रतीक आहे हे गरुडामध्ये दाखवलेलं आहे. बरोबर. किंवा ज्याला आपण म्हणतो की व्यक्ती ज्या वेळेला या संसार प्रपंचामधून त्याला वैराग्य निर्माण होतं, तर त्यावेळेला त्याचा जो बुद्धियोग आहे ऑटोमॅटिक वरती लागला जातो. बरोबर. म्हणून याला गरुडाचा जो पक्षी आहे हा आकाशामध्ये दाखवलेला आहे. गरुडाची जी झेप आहे तर त्याचं ते प्रतीक आहे की मनुष्य त्यावेळेला आता याला जसं कंटाळलेला असतो कोणी एखादा व्यक्ती, बरोबर. तर त्यावेळेला ती गरुडाची झेप दाखवलेली आहे. त्याचं त्या ठिकाणी की व्यक्तीला ह्या संसार प्रपंच सोडून एक ना एक दिवस वर जायचं आहे, हो. त्याचं ते एक प्रतीक आहे. आता या अभंगामध्ये झुरोणी पाझरा हे पण आहे वाक्य, तर याचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की फक्त भक्त वरवर ईश्वराची महिमा करत नाही, गायन करत नाही. तर याचं एक उदाहरण म्हणजे की ज्या वेळेला आपल्या हाडामधून नसनसामधून आपण त्याची विनवणी करतो त्यावेळेला त्याची प्राप्ती होते किंवा त्याच वेळेला त्याची मदत आपल्याला मिळते. बरोबर. तर याचं उदाहरण संत चोखामेळ्याचं पण आपल्याला देता येईल की ज्या वेळेला संत चोखामेळा भिंत बनवत असताना 15-16 लोक मंगळवेढेला ज्यावेळेला भिंत त्यांच्यावर कोसळली, बरोबर. म्हणजे ह्या अभंगाशी ती एक मार्मिक घटना आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. तर त्यावेळेला नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या समोर ज्यावेळेला ते कीर्तन करत होते त्यावेळेला साक्षात्कार झाला. बरोबर. विठ्ठलानं साक्षात्कार केला की माझा अनन्य भगत संत चोखामेळा त्याच्यावर भिंत कोसळलेली आहे आणि तो मृत्युमुखी झालेला आहे. हो. तर त्यावेळेला विठ्ठल नामदेव महाराजांना सांगतात की तू जा आणि त्या ठिकाणी जाऊन जे हड्डी आहेत, हाडं जे आहेत, तर ते हाडं प्रत्येक हाड तू कानाला लाव आणि त्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल. कारण बापरे. 16 लोक आहेत, तर 16 लोकांमध्ये संत चोखामेळ्याची कोणती हाड आहे एकच काय समजायचं. तर ते ज्या वेळेला कानाला लावतो तर त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल हा आवाज येतो. तर तो समजतो, नामदेव महाराज समजतात की ही संत चोखामेळ्याची हड्डी आहे आणि ते काय करतात झोळीमध्ये घेतात आणि ती झोळीमध्ये घेऊन पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला त्या ठिकाणी जी समाधी बनवलेली आहे संत चोखामेळ्याची, तर त्या ठिकाणी त्याच्यावर नंतर समाधी बनवलेली आहे. म्हणजे ह्या अभंगातून हे दर्शवायचं आहे की ईश्वराची आळवणी म्हणा किंवा त्याचं प्रेम म्हणा तुमच्या रोमरोममध्ये आणि हड्डीपर्यंत पोहोचलेलं पाहिजे. मग तुमची ती हड्डी पण लोक कामाला आणतात, नाही तर लोक काय करतात पाण्यामध्ये टाकून देतात. त्यांच्या समाध्या बनलेल्या आहे की ज्यांनी काहीतरी जीवनामध्ये केलेले त्यांच्या हड्डी लोक सांभाळून ठेवतात आणि नंतर त्याचीच लोक समाधी बांधतात किंवा तेच लोकांना एक आठवण म्हणून मागं उरली जाते. तुका म्हणे माझी पुरवावी आस, तर आता याचा भावार्थ काय आहे? तर या ठिकाणी अभंगाच्या शेवटी महाराजांना हे सांगायचं आहे की माझी हीच अपेक्षा आहे की तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये असावं, बुद्धीमध्ये असावं. माझी सांसारिक प्रपंचामध्ये कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. तर ह्या अभंगामधून तुकाराम महाराजांना हे सांगायचं आहे की वारंवार आपण जे ईश्वराकडं प्रार्थना करतो, परंतु जर त्या प्रार्थनेमध्ये कुठं ना कुठं जर स्वार्थ आहे किंवा आपला जो बुद्धीचा जो योग आहे हा जर बाहेर भटकत असेल तर त्यामध्ये त्याची आनंदाची अनुभूती होत नाही. म्हणून या अभंगामध्ये महाराजांना हे सांगायचं आहे की तुकाराम महाराज सांगतात की बस तुझ्याशिवाय आता मला कोणतीही अपेक्षा नाही, बस तुझं जीवनामध्ये पाहिजे. सर्व सुखाचा जो सांसारिक अनुभव हा तर केलेला आहे, परंतु हा जो सुखाचा अनुभव आहे याच्यापेक्षा सर्व काही फिका आहे, हे अभंगामधून सांगायचं आहे. खूपच छान प्रकारे. आता यामध्ये असं आहे की विनंती उदास करू नये, यामध्ये भक्तांची कोणती भावना दाखवली जाते? तर यामध्ये अभंगाच्या शेवटी महाराजांना हे सांगायचं आहे की ज्या वेळेला मी ईश्वराकडे प्रार्थना करतो
तर त्या प्रार्थनेला तू स्वीकार कर, त्या प्रार्थनेला टाळू नको. बरोबर. कारण मी ज्या भावनेनं तुझ्याकडं आलेलो आहे, जसं आहे तसं मी आलेलो आहे. बरोबर. आणि ईश्वराला पण असेच भक्त स्वीकार असतात की जे मनानं स्वच्छ, दिलानं साफ असतात. बरोबर. त्याला ईश्वर स्वीकार करतो. म्हणून महाराज सांगतात की हेच माझ्याकडं तुझं मागणं आहे, की मी जी काही प्रार्थना केलेली आहे की ती तू स्वीकार कर, मला तू टाळू नको. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी भक्त आणि भगवानाचा हा संवाद चाललेला आहे. संपूर्ण अभंगामध्ये आपल्याला सारांश हाच सांगायचा आहे की ह्या संवादामध्ये की महाराज सांगतात की तू मला आता म्हणजे फेटाळून देऊ नको, मला तू स्वीकार कर, तुझ्या चरणाजवळ मला स्थान दे. ह्या बरोबर. अभंगामधून हे सांगायचं आहे. खूपच छान प्रकारे. आणि थोडक्यामध्ये आमच्या भाविक भक्तांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? तर या ठिकाणी हा एक संदेश आध्यात्मिक आपण असा देऊ शकतो की तुम्हाला जीवनामध्ये कुठंतरी, जसं आपल्याकडं भक्ती मार्गामध्ये म्हटलं जातं की ईश्वराकडे जर पोहोचायचं तर पहिला गुरु केला पाहिजे. गुरुच ईश्वराकडे नेतो. परंतु आध्यात्मिक अर्थ या ठिकाणी हा आहे की गुरुच तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला ईश्वर प्राप्ती करायची असेल तर सर्वस्व समर्पण व्हा. त्याच्याशी सर्व समर्पण झाल्यानंतर किंवा त्याच्या चरणाशी आपण आपलं संपूर्ण आयुष्य दिल्यानंतर त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी भक्तांना, सर्व भाविकांना हेच आध्यात्मिक एक संदेश आहे की तुम्ही स्वतःला ओळखलं तर ईश्वर तुमच्या जवळ आहे, ईश्वराला तुम्ही पाहू शकता. आणि महाराजांनी हेच सांगितलेलं आहे की शेवटी प्रत्येकजण ज्या वेळेला या संसारातून बाहेर जातो तर म्हणतात की आता मुखामधून तरी देवाचं नाव घे. तू जर जीवनभर देवाचं नाव घेतलं नाही तर शेवटी तुझ्या मुखामध्ये देवाचं नाव येणार कसं? म्हणून आध्यात्मिक संदेश हा द्यायचा की मधून मधून तरी ईश्वराचं तुम्ही नाव घ्या, बरोबर. तर तुम्हाला तो स्वीकार करेल. अभंग शेवटी हाच आहे महाराजांचा की तुम्हाला स्वीकार कर. स्वीकार करेल, तो तयार आहे. परंतु तेवढी तुमची तळमळ, तेवढी तुमची तत्परता दाखवा तर तो तुम्हाला तो चरणाशी घ्यायला तयार आहे. पहिली तत्परता आणि तयारी आपली दाखवली पाहिजे. बरोबर. हे या अभंगामधून आध्यात्मिक संदेश आपण आपल्या दर्शकांना देतोय. खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं की पहिल्यांदा स्वतःला ओळखा आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. हे या अभंगातून किंवा या अभंगाचं सार तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही इथे आलात आणि आमच्या साऱ्या अभंगाचे जे अर्थ आहेत ते आमच्या भाविक भक्तांना तुम्ही सांगितलेलं त्याबद्दल धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलं आहे की अभंगामध्ये सांगितलं आहे की विठ्ठलाचं रूप हे किती लावण्यपूर्ण आहे. आणि याला पाहण्यासाठी आपला जो मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की तिसरा नेत्र पाहिजेत. आणि आपल्याला या जीवनामध्ये गुरु करणे हे पण खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण गुरु करत नाही तोपर्यंत ईश्वराचं दर्शन होत नाही. तर असंच आपण पुढच्या अभंगामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.